महाराष्ट्रभर पावसाने थैमान घातला आहे आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना पडलेला आहे. शेतीचं एक मोठं नुकसान झालेलं आहे आणि आपण सध्या पिपरी या गावात आलेलो आहे. न्यूज 18 लोकमत हा शेतकऱ्याच्या थेट बांधावर पोहोचलेला आहे. नेमकी काय नुकसान झालेलं आहे, कशी मदत मिळत आहे का नाही याची आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत. अ, दादा, कसं नुकसान झालंय, किती नुकसान आहे, काय माहिती? नुकसान बरंच झालंय, म्हणजे मॅक्झिमम 75% या गावाचं आणि संपूर्ण जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीचे पंचनामे अजून झालेले नाही आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या शेतावर जे सरकार किंवा कोणताही अधिकारी, जो प्रशासनाचा अधिकारी आहे, तो शेतकऱ्याच्या शेतावर आलेला नाही आहे आणि कोणत्याही प्रकारचे पंचनामे झाले नाही. नुकसान भरपाई अजून मिळेल नाही. जे काही मुख्यमंत्री साहेब म्हणतात का आम्ही 32 कोटी का 100 कोटी का 200 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते होत आहे म्हणते, पण एकही रुपया आजच्या तारखेला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि शेतकरी या सरकारपासून बिलकुल असमाधानी आहे. आणि हे सरकार मायबाप, म्हणजे सरकार हे मायबापच आहे आणि या सरकार मायबापाने या शेतकऱ्याची व्यथा समजून घ्यावी आणि ओला दुष्काळ म्हणजे 100% ओला दुष्काळ जाहीर करावा, असं या सर्व तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आणि जवळपास आता एक 2-3 दिवस झाले एक व्हिडिओ व्हायरल होता त्या मुख्यमंत्र्याचा, जो औसा तालुक्यातल्या ज्या शेतकऱ्यांना आपलं म्हणणं मांडलं, म्हणजे त्याचा म्हणजे त्याला वाटतंय का बा मी जर प्रश्न विचारला तर सरळ मुख्यमंत्री म्हणतो का बा मला पोलिसात देत आहे. म्हणजे हे काय चाललं काय हे? म्हणजे आम्ही कुणाकडे दाद मागायची हा प्रश्न आहे जरा अर्थानं. आपण बघतोय शेतकरी आपल्यासोबत आहे, त्यांनी आपल्या व्यथा मांडत आहे. किती नुकसान झालं आहे आणि कोणत्या कोणत्या पिकाचं नुकसान झालंय, काय मागणी आहे? शेतकऱ्याला 100% 100% ओला दुष्काळ करायला पाहिजे. जे कर्जमाफी करायला पाहिजे 100%. कर्जमाफी करताना जुनं कर्ज नसतं, आता नवीन जे कर्ज काढले आहे लोकांनी ते 100% माफ करायला पाहिजे. कारण शेतकऱ्यापाशी कोणताही पीक किंवा कोणतंही उत्पन्न होण्याची हे राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आधीच झालाय, कास्तकारापाशी काहीच नाही. तरी गव्हर्नमेंटनं पंचनामे करायला पाहिजे, शेतावर यायला पाहिजे, बांधावर यायला पाहिजे. असे कोणी शेतकऱ्याचा वाली राहिलेला नाही आणि शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नाही. याच्या पुढे कोणती सरकारवर विश्वास कास्तकाराचा राहिला नाही. याच्यामुळे 100% कर्जमाफी, 100% अनुदान हे देण्यात यावे. दादा, कर्ज काढून शेती केली जाते आणि पुन्हा मग असं आसमानी संकट येते, नुकसान होते, काय? कर्जमाफीचा हा फायदा आहे. जे 2 नंबरचे शेतकरी आहे ते नेहमी थकीत राहते आणि जो साधारण शेतकरी आहे तो त्याला लाभ मिळत नाही. तो भरत जाते, उचलत जाते आणि सदन शेतकऱ्याला लाभ मिळतो कर्जमाफीचा. कसा नुकसान होत आहे, काय व्यथा मांडत तुम्ही? आजच्या घडीमध्ये आज विदर्भामध्ये 11ही जिल्हे ओल्या दुष्काळामध्ये जाहीर करावं सरकारला, आमची हीच मागणी आहे. आणि आज प्रत्यक्षात तुम्ही मीडियावाले लोक जे इथे शेतावर येऊन पाहताय, हा काही ओरिजिनल व्हिडिओ आहे तुमच्या पुढं. ह्याच आमचा सरकारपाशी हे न्यूज जाहीर करावं आपलं इतकंच. तर आपण बघतोय की अत्यंत शेतकरी जो आहे तो खचलेला आहे, कारण की मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, येलो मोजा, त्याच्यामुळे एकत्रित कर्जावर कर्ज, संकटावर संकट शेतकरी येत आहेत. शासनाकडून एकच मागणी की तात्काळ पंचनामा व्हावे आणि यांना नुकसान भरपाई मिळावी. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर.